इंटरव्ह्यू देतो तेव्हा आपलं जे टॉकिंग पॉवर आहे किंवा मग आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती ग्रोथ करते आणि त्यामुळे आपल्याला नंतर इंटरव्ह्यूमध्ये खूप फायदा होतो। म्हणून सिरीज मी तुम्हाला मागील व्हिडिओत कल्पना दिली होती की मी घेत आहोत आपण बैठक व्यवस्थेला किती बैठक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागतोय आपल्याला आणि आपला जो माइंड। तर मैत्रिणींनो बघा, मी जी टेस्ट सिरीज मी तुम्हाला मागील व्हिडिओत कल्पना दिली होती की मी जी ऑनलाईन अभ्यास म्हणून एक ॲप आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं, तुम्हाला लोगो दिसत असेल बघा इथं कॉर्नरला, त्या टेस्ट सिरीजला मी जॉईन केलेला आहे काल। आणि त्यामुळे कसं होतंय आता आपण, आणि मला एक कमेंट पण दिसली की ताई आमचा अभ्यास झाला नाही तर आता आम्ही टेस्ट सिरीज जॉईन करायची की नंतर बघूया। तर माझं म्हणणं तुम्हाला आता की आत्ताच जॉईन करा, कारण कसं असतं जेवढे आपण पेपर्स सॉल्व करू, प्रिव्हियस इयर सॉल्व करू, तेवढं काय होतं आपली स्पीड मेंटेन होते। आपल्याला कळतं की आपले वीक पॉईंट कुठले आहे, आपण कुठल्या प्रश्नात अडकतोय, आपण कुठल्या प्रश्नाला किती टाइम आपला घेत आहोत, आपण बैठक व्यवस्थेला किती बैठक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागतोय आपल्याला, आणि आपला जो माइंड आहे तो पण ग्रोथ व्हायला आपल्याला कव्हर व्हायला वेळ लागतो। जर समजा आपण अचानक एखादी टेस्ट सोडवायला गेलो तर, पण जर आपण अशा टेस्ट सोडवत राहिलो तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होतो। वीक पॉईंट समजतात, कुठल्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ लागतो हे कळतो। म्हणून अभ्यास जरी नाही झाला तरी माझं हेच म्हणणं राहील तुम्हाला की तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा मग ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत असतील त्या पण जॉईन करू शकता। पण आता मी सीटेटसाठी हीच टेस्ट सिरीज जॉईन केली होती, त्यानंतर मागील जी टेस्ट झाली होती 15 दिवसासाठी मी हीच टेस्ट सिरीज जॉईन केली होती, त्यामुळे मला याचा एक्सपिरियन्स थोडा चांगला आहे, म्हणून मी आता हीच टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे। आत्ता तुम्हाला सांगते की मी एखादा क्लास जॉईन करेल का, तर हो, मला असं वाटतंय की डायरेक्शनची गरज आहे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी। जरी आता आपण छान सेल्फ स्टडी करत आहोत तरी पण कसं असतं काही ज्या रिझनिंगचे गणित म्हणा किंवा मग मॅथचे गणित म्हणा, त्या जरा कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप वेळ लागत आहे। आणि आता आपला जो एवढा वेळ नाही की आपण यूट्यूबवर व्हिडिओ शोधायचे, आणि त्यामुळे कसं होईल आता आपल्याला थोडं गुरुची आवश्यकता आहे। आणि जर समजा टेट जून महिन्यात झाली तर गुरु आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतील, म्हणून मी इग्नाइट अकॅडमी जॉईन करायचा विचार करत आहे। तर आता ती करणार उद्या परवा, आणि त्यामुळे कसं मग आपली एक लिंक लागून जाईल। आपल्या ज्या प्रायव्हेट कॉन्व्हेंट असतात मोठ्या तिथे जायचं आणि इंटरव्ह्यू द्यायचा असं मी ठरवलं आहे। कारण कसं असतं KVS मध्ये इंटरव्ह्यू असतो, आणि जेव्हा आपण फेस टू फेस जेव्हा कमिटी समोर इंटरव्ह्यू देतो तेव्हा आपलं जे टॉकिंग पॉवर आहे किंवा मग आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती ग्रोथ करते आणि त्यामुळे आपल्याला नंतर इंटरव्ह्यूमध्ये खूप फायदा होतो। म्हणून जॉईन करायचं एखाद्या शाळेवर किंवा नाही तो समोरचा विषय असते, पण इंटरव्ह्यूला जायचं, तिथे जायचा, डेमो द्यायचा, म्हणजे आपली जी टीचिंग स्किल आहे त्यामध्ये पण ग्रोथ होते आणि आपल्याला भरपूर फायदा होतो। म्हणून मी प्रत्येक शाळेत माझा रिझ्यूम देते, त्यानंतर डेमोला जाते, डेमो कॉन्टॅक्ट करते, त्यानंतर इंटरव्ह्यू पण देऊन येते। तसाच मी आज एका मोठ्या शाळेत गेली होती इंटरव्ह्यूसाठी, आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही डेमोसाठी या, आणि त्यांनी मला 5th क्लास इंग्लिश म्हणून सब्जेक्ट दिला आहे। तर आत्ता मला 5thला इंग्लिश दिला आहे, तर आपल्यासाठी पण ग्रोथसाठी खूप चांगला आहे। आता मी जो माझा डेमोचा अभ्यास करेल त्यामुळे माझं इंग्लिश स्किल माझं वाढेल। आणि दुसरी गोष्ट इंग्लिश ग्रामर आहे आपल्याला जे NCERT 5thला आहे, ते ॲडजेक्टिव्ह आहे, प्रोनाऊन आहे, नाऊन आहे, देन काय म्हणतात त्याला चेंज व्हॉइस आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 5th पासून सुरू होतात। त्यामुळे कसं असतो आपण जो अभ्यास करतो डेमोचा, त्यामुळे काय होतं आपला ते जे अभ्यास आहे तो ग्रोथ होतो। म्हणून मी पण तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर वाटत असेल की आपली ही स्किल डेव्हलप झाली पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या जिल्ह्यात ज्या शाळा असतात तिथे जायचं, रिझ्यूम द्यायचा आणि इंटरव्ह्यू फेस करायचे। कारण कसं असतं मग एकदम आपण जर कुठे जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपला इंटरव्ह्यू आहे तेव्हा जर जातो म्हटलं तर आपण घाबरतो, आपल्याला खूप भीती वाटते आणि आपण फेस करू शकत नाही या गोष्टींना। म्हणून मी तुम्हाला पण सजेशन देईल की असे इंटरव्ह्यू फेस करत राहायचे, जॉईन करायचं, पेमेंट जर चांगला असला तर नंतरच्या गोष्टी असतात, पण जेव्हा आपण इंटरव्ह्यू देऊन येतो ना तेव्हा आपला आतला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आपली कॅपेबिलिटी ग्रोथ होते आणि आपल्याला खूप छान अनुभव येतो। म्हणून मी जाते आणि ही मी ट्रिक वापरते माझ्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी। तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगाल। तर मैत्रिणींनो बघा, आता आपला जो लाईव्ह क्लास आहे उद्या सकाळी 5लाच होईल, आणि हा छोटासा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवला होता, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती म्हणून की मी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आणि हा क्लास लावणार आहे म्हणून। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा।